बाबू तिला डायरेक्ट शिंग वगैरेच आहे. गायांचा गोठा, गोशाळा. राम राम पब्लिक, कसे आहात? तर आज मी एका नवीन ठिकाणी चालले. बहुतेक लोकांनी बहुतेक 99% लोकांनी ती जागा बघितलीच नाही. ते मी पण रोडनी जाता येता त्याला भरपूर वेळेस बघायचे, पण आतमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळं मला यांना भरपूर दिवसाचं मी बोलले की मला तिथं जायचंय, आतमध्ये काय ते बघायचंय. आय थिंक ती शाळा आहे, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही. तर यांचे एक फ्रेंड आहे, त्यांची तिथं फ्रेंड आहे, तर त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तर आम्ही आतमध्ये आता जातोय. तर तुम्हाला पण दाखवते मी ती जागा. तर माझा एक फ्रेंड आहे, ती शाळा आता आम्ही कुठे आहे, ते लोकेशन कुठे आहे तुम्हाला सांगतो. तर ते लोकेशन आहे मोशीमध्ये. मोशीला जर तुम्ही आळंदी रोडला निघाले तर त्या आळंदी रोडला ती शाळा आहे. आणि ती शाळा कशाची आहे, ऍक्च्युली नॉर्मल शाळेंपेक्षा वेगळी शाळा आहे ती. आणि कशाची आणि काय आहे ते आपण बघूया. तर आम्ही सध्या आता आलोय, एक मित्राची सोसायटी आहे, मित्र आहे तो आमच्या सोबत येणार आहे. तर त्याच्या सोसायटीच्या खाली आम्ही थांबलोय, त्याची वाट बघतोय. तर आम्ही वाट बघतोय, मग तो आला का मग आपण निघणार आहे आणि तुम्हाला मग पुढं आम्ही दाखवू ती शाळा काय आहे, कशी आहे आणि तुम्ही कसं येऊ शकतात. मोस्टली परमिशन भेटत नाही खूप जणांना यायला. तर मग मित्राची तिथं ओळख होती, त्याचे पप्पा तिथं काम करताय, तर मग त्यांच्या थ्रू आम्हाला परमिशन भेटली तिथं जायची. तर या व्हिडिओ थ्रू आम्ही तुम्हाला दाखवू शेवटपर्यंत. चला भेटूया आपण आलेलो आहे. तर बाहेरून तुम्ही बघू शकता असं येते. तर बघूया आता आतमध्ये जाऊन. आता आम्ही वाट बघतोय. ते आमचे मित्र तिथं येणार होते सोबत, पण ते म्हणले तुम्ही पुढे जा, आम्हाला काहीतरी काम आहे. तर मग आम्ही पुढे येऊन थांबलोय आणि ते येत आहे मागून. आता तर आम्ही इथं येऊन आमच्या डेस्टिनेशनला येऊन त्यांची वाट बघतोय. डेस्टिनेशन असं आहे, इथं फक्त ट्रेलर आहे डेस्टिनेशनचा, पिक्चर अजून पुढे आहे. तर बघू आपण पुढं. तर ते आले, त्यांची गाडी आले ते बघ, ते आले तिथे. चला त्यांच्या मागं जाऊ. असं गेट आहे त्याचं. आलोय आम्ही गेटच्या आतमध्ये आलोय. तर बघा भरपूर मोठा रोड आहे. तर आपल्याला आतमध्ये जायचंय अजून. चाललोय आता आम्ही आतमध्ये. ती त्यांच्या फ्रेंडची गाडी आहे, ते पुढे चालले, त्यांना माहिती आहे त्यामुळं. आमची एंट्री झाली, मग आम्ही निघालोय आता पुढं. हे बघा तुम्ही, मस्त केले ते, असं भरपूर छान आहे. भरपूर मोठा रोड आहे आतमध्ये जायला पण. ओ माय गॉड, खूप चांगली शाळा आहे. तर मित्रांनो आम्ही आतमध्ये आलोय आणि आमचे 2 मित्र ज्यांसाठी आम्ही थांबलो होतो, अविनाश चौगुले, चॉकलेट बॉय, उमेश. असं काही नाही. हा ती शुभंगी आणि आम्ही आलोय. उमेश काय आहे सांगशील का? वेदश्री तपोन, लाईक आपलं स्कूल असतं तसं वैदिक स्कूल आहे. वेद शिकवलं जातं, वेदांत शिक्षण दिलं जातं इथं. ओके. स्वामी गोविंद ठीक आहे, आपण बघूया. मार्गदर्शनाखाली शिकवतात ते. तुम्ही बघू शकता यांच्या अंडर चालतंय. श्रीराम मंदिराची हे राम मंदिराचे आहे ना, कोषाध्यक्ष. ओके. तुम्ही बघू शकता आता पण किती चांगलं दिसतंय. ओपन कार्यक्रम असतात ना, आता हे होतं गीता जयंती, सगळ्यांनी यायचं होतं. मग गीता जयंती सारखे कार्यक्रम असतात तसं कोणाला येऊन देत नाही उमेश. नाही, गीता जयंती असे कार्यक्रमाला येतात जे सगळ्यांना अलाउड आहेत. किंवा ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते इथे येऊ शकतात. ओके. तसं डायरेक्टली गव्हर्नमेंट प्रॉपर्टी तसं कोणाला येऊन देत नाही, पण आम्ही तुमच्यासाठी आलोय. उमेशनी परमिशन दिली, उमेशचे पप्पा आहे तिकडं, त्यांच्यामुळे आपल्याला परमिशन भेटली इथं यायची. इथं सगळं यज्ञ वगैरे सगळी खूप ट्रेनिंग होते. काय 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 शिकवलं, काय काय शिक्षण होतं इथं? पहिली 10वी कसं आपलं तसं त्यांचं पूर्ण शिक्षण. ठीक आहे, आपण पुढे विचारू. आम्हाला पण जास्त आयडिया नाही कसं शिक्षण होतं, तर आम्ही पुढे जाऊन विचारलो. चला मित्रांनो, आम्ही आलोय शिवालय. इथं शिवालयामध्ये काय होतं इथं? महादेवाचं मंदिर पण आहे इथं. आणि आम्हाला माहित नाही जास्त मित्रांनो, त्यामुळं आम्ही फक्त आयडिया घेतोय. उमेशला थोडी आयडिया आहे, तर उमेश आपल्याला थोडं सांगतोय. उमेश थोडं गाईड कर आम्हाला.
शिवालयामध्ये काय महादेवाची पिंड आहे. तिथे जप करतात. जप वगैरे केला जातो इथं. तर मित्रांनो आम्ही दर्शन घेतलं. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि इथं स्टुडंट असतात त्यांना इथं शिकवलं जातं की यज्ञ करणं, जे काही ब्राह्मणाची जी प्रथा असते सगळ्या गोष्टी, वेदांचे शिक्षण सगळं काही दिलं जातं इथं. आणि इथं सारवलेलं आहे. गावाकडे जसं दारामध्ये शेणाचा सडा टाकतात तसंच या ठिकाणी शेणाने सारवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. याचं खूप महत्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. पूर्वीच्या काळी अविनाश खूप ज्ञानी आहे. अविनाशकडून ज्ञान घ्या. ज्ञानी असं वगैरे नाही. पूर्वीच्या काळी शेणाचा सडा टाकायचं काहीतरी महत्व आहे की दारामध्ये छोटे छोटे कीटक वगैरे घरात असतात, किडे वगैरे, ते येऊ नये म्हणून असतं. तर ते चांगल्या प्रकारे फॉलो केलं इथं बघू शकता तुम्ही. चला आपण आता पुढे जाऊ. नेक्स्ट काय आहे ते बघू आपण पुढं. सेवक निवास आहे, मीन्स जेवढे सेवक काम करतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी जागा आहे. हा हे काय इथे शाळेमध्ये जसे क्लासेस असतात, पहिली दुसरी ती पुढं. ओके, म्हणजे वर्ग क्लास असतात क्लासेस. पहिली दुसरी जसं की क्लासेस असतात तसं वेदांचे पण पुस्तक असतात. पहिलीतलं पुस्तक, दुसरीतलं, ते आपण बघूयात आपण पुढे गेल्यावरती. त्यांचे क्लासेस इथं जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी जेवणासाठी आहे. इथं जेवतात. चहा आणलाय काकांनी. ॲज अ गेस्ट आम्हाला चहा भेटतोय. तर आम्ही ॲज अ गेस्ट आलोय तर आम्हाला चहा पण भेटतोय इथं. कॉफी का? अरे मला वाटलं चहा आहे. कॉफी आहे. कॉफी सॉरी. इथं गाडी आहे. पाहुणे बिवण्याला आणायचं वगैरे असलं तर त्यासाठी गाडी आहे इथं. गाडी भारी. शुभी बसली आहे. चालू करते काय शुभी? चालू करते. वाव, मूर्ती लय भारी. खूप भारी आहे. अविनाश पण शूट करतोय. मिनी ब्लॉगर आहे आमचा. इन फ्युचर हा मिनी ब्लॉगर होणार आहे आमचा. तर नक्की फॉलो करा त्याला. अविनाश चौगुले येणारा मिनी ब्लॉगर आमचा. सपोर्ट करा. इथं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे. इथं रेग्युलर झाड आहे का आपलं? असतंय, फक्त बारीक आहे एवढंच आहे. ते समोरचं बोलतो. इथून नेऊन देणार नाही आपल्याला. खूप भारी आणि शांत वातावरण आहे इथं, नाही का? शिक्षकांचं आहे इथे. शिक्षक राहतात. कुठे शिक्षक राहतात? हां हां हां, शिक्षक असतात इथं. शिक्षक निवास. शिक्षक निवास. बघू शकता किती भारी दिसतंय. तर मित्रांनो आपलं झालंय इथलं बघून. तर आपण चाललोय आता गोशाळेत चाललोय. कुठं चाललोय उमेश आपण? उमेश लाजत थोडं कॅमेरामध्ये. गोशाळेत चाललोय आपण. शुभमची शुभांगी काय लागत नाही. अविनाश पण नाही लाजत. थोडं थोडं डेअरिंग करतो. आपण चाललोय आता गोशाळेत. आता आम्ही चाललोय गोशाळेकडे. गोशाळा पण दाखवते मी तुम्हाला. इतके तेच काढत होते व्हिडिओ. तिथं थोडं शांतता असते त्यामुळं मग नाही बोलले. म्हटलं एकच जण बोललेलं बरं. गोशाळा इथं खाली जवळच आहे. स्टार्टिंगला जिथनं आलो ना तिथे गेटच्या तिथे आय थिंक आहे. भरपूर गाय आहे ना. हे गेट आहे. इथं कोणाला येऊन नाही देत, परमिशन नाही आहे. आहे कोणता गाय ह्या? गिरच वाटते. हा तसं बाबू तिला डायरेक्ट शिंग वगैरेच आहे. गायांचा गोठा. गोशाळा. इथं वासर आहे बारीक बारीक. सुरत चाली त्या पाणी आज करत असतात गावाला. शेळ्या नाच करतात. शेळ्या नो
शाळेना करतात. हा जमते गाय वळले दोन गायांना पार्किंग मध्ये बांधून ठेवायच्या. पार्किंग मध्ये. अरे दूध घरचं दूध भेटते मग टेन्शनच नाही. सगळं माहिती. सोसायटीतले म्हणाल बसले आम्ही गाय पिळतो म्हणते आम्ही दूध द्या म्हणून. दूध पण काढता येत असेल की तुम्हाला होय मला गाय पिळते येतात. संपला विषय. इथले मुलं लहान मुलं सांभाळत आहे इथले. इथलं गायांचं दूध इथं दिलं जाते. तपोवनचे जे शाळेतले मुलं आहे त्यांना दिलं जातं इथलं गायांचं दूध. ऐका ना मोर घास करून ठेवायचा बॅग भरून मुरघास आहे मुरघास नाही हे आपलं आणून ठेवायचं मुरघास आहे तो. मुरघास हा मुरघास मी मोरच म्हणते पण कुट्टी मशीन मध्ये काय म्हणतात मोरघास हा कुठे मच्छी मध्ये त्यात मका वगैरे टाकायचं मीठ वगैरे टाकायचं. no, तर इथे व्लॉग संपलाय तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर तुम्हाला काही बोलायचंय का? लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.